सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील प्रसाद चित्रमंदिर जवळ असणाऱ्या शिक्षण क्षेत्राचं माहेरघर, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचं भविष्य घडवणारे, गेली 16 ते 17 वर्ष अखंडपणे शिक्षण क्षेत्र घडवणारे बालाजी अकॅडमीमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रम सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांच्या आदेशानुसार विटा उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे मॅडम व विटा पोलीस ठाणे निर्भया पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री वाघमोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या भारती जुबळे मॅडम, अंमलदार उदय साळुंखे यांनी उपस्थित राहून बालाजी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले। यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्राकडे काळजीपूर्वक लक्ष देत भविष्यात आपल्यासह आई वडिलांचे नाव रूपात आणा, मी सुद्धा एक अधिकारी बनणार आहे असं ध्येय मनामध्ये ठेवा, असे अनमोल असं मार्गदर्शन कांबळे मॅडम यांनी करत निर्भया पथकाचा उदय साळुंखे आणि चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या मुलांच्या बरोबर जाणे टाळा। आपलं जीवन आपणच सार्थ करायचं असतं आणि काहीतरी बनवून दाखवायचं असतं, हेच वय आहे। मोबाईलपासून दूर राहा, इंस्टाग्राम, फेसबुक तसेच PUBG सारखे गेम यापासून दूर राहण्याचा सल्ला उदय साळुंखे यांनी दिला। यावेळी भारती मॅडम यांनी मुलींना भविष्यात शिक्षण क्षेत्र करत असताना मुलींनी सुद्धा चुकीच्या मार्गाने जाऊ नये असे विचारसुद्धा मनामध्ये घेऊ नयेत। खात्याचे क्लास 1 अधिकारी म्हणून बनायचं असेल तर शिक्षण क्षेत्रात गुणवंत वाढवा, वाईट विचार, वाईट मोबाईलवरती चुकीचा वापर न करता मोबाईल योग्य कामासाठी वापरा, पण जास्त मोबाईलमध्ये लक्ष न देता शिक्षण क्षेत्राकडे लक्ष द्यायचं सांगितलं। यावेळी बालाजी अकॅडमीचे संस्थापक मोरे सर यांनी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर निर्भया पथकाचा भारती मॅडम यांचा सत्कार शिंदे सर व जाधव मॅडम यांनी केला, तसेच उदय साळुंखे यांचा सत्कार एरंडे सर व मासाळ सर यांनी केला। ज्येष्ठ पत्रकार शिराज भैया शिकलगार यांचाही सत्कार बालाजी अकॅडमीच्या शिक्षक टीमने वरील सर्व मान्यवरांचा व शिकलगार यांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला। या कार्यक्रमासाठी सकाळी 10 वाजता सर्वांनी उपस्थिती लावली होती। हा कार्यक्रम बालाजी अकॅडमी येथे पार पडला। अकॅडमीचे शिक्षक एरंडे सर यांनी प्रास्ताविक सूत्रसंचालन केलं, तर संस्थापक मोरे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले। तिला प्रेम म्हणजे काय ते समजून सांगितलं। परत दुसरी एक पोरगी होती, तिला म्हणजे बाळा तुझं काय का, तर म्हणजे मला एक मित्र आहे, मला एक मित्र आहे। काय करतो मित्र? ड्रायव्हिंग करतोय मी। तुमची चॉईस ड्रायव्हर, त्याला आई नाही, त्याला वडील नाही, मामाकडे आहे, तो कर्नाटकात नाही, कुठला? तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला लागला। आज पोरगी चांगल्या घरातली, 10-20 एकर शेती असलेल्या बापाची लेक, बापाच्या मोबाईलवर लिकेजचा स्क्रीन सेवर, लाखात एक म्हणून, आणि पोरगीने निवडला ड्रायव्हर। परवाचा प्रकार आहे मॅडम, बरोबर? अशा प्रकारे कुठल्याही प्रलोभन असतील, कुठलीही गोष्ट असेल तर बळी पडू नका। 11वी 12वी बिघडायचंही असतं आणि घडायचंही असतं। बिघडण्यामध्ये बी घडणे आहे, बी काढला की घडणे येतो, नाही का? तर त्या गोष्टींची टॅली करा। आई वडिलांचं त्याग, आम्ही काय येणार लेक्चर देणार, निघून जाणार। मोस्टली आपल्या आई वडिलांचं प्रेम, आपल्या भावाचं प्रेम, आपल्या आई वडिलांचा त्याग, नंतर आपली परिस्थिती, ज्या घरात आपण शोधतो त्या घराचा छत कधी बघायला माणसाने विसरायचं। काय बघायचं? कोणाच्या शेतावर कौलं असतील, कोणाच्या घरावर पत्रा असेल, कोणाच्या घरावर स्लॅब असेल, अशा अनेक गोष्टी असतात की नाही, त्या विसरू नका। हे वय बिघडायचं आहे। कुणी मित्र आता अलीकडे इंस्टाग्राम निघाले, सगळे ऑडिओ व्हिडिओ कॉल रेकॉर्डेड, सगळे माघारी रिकवर होतात, केलेले कॉल, व्हॉइस कॉल, मेसेजेस सगळे, इव्हन सगळं ज्या वेळेला गुन्हा दाखल होतो त्यावेळेला सगळं येतं। मी एखाद्याला आंब्याचं झाड चांगलं आहे म्हणून पाठवलं तर ते आंब्याचंच येतं, बरं झाड येणार नाही। तुम्ही जे बोललाय तेच रिकवर होत असतं। म्हणून सांगतो, मोबाईलच्या नादाला लागू नका, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं सर्चिंग करू नका। देशाची सर्वात सुरक्षा यंत्रणा त्याच्यावरती काम करत असते। आपल्याला माहिती नसतं आपण काय मूर्खपणा करतोय, आपल्याला हे कळत नाही आहे। इव्हन मोठी माणसं असतील तेव्हा त्यांनाही आम्ही ज्या वेळेला म्हणजे जे मॅच्युअर्ड आहेत 18 वर्षानंतर इंजिनिअरिंगला असं तिथं सांगायला जातो, तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर काही सर्च करू नका। सर्च केलं, चुकी सर्च केलं तर अलगद कुठलं तर टेम येते, असं कावळा कसा कुकडीचं पिल्लू उचलून असं घेऊन जाते तपासायला। म्हणून सांगतो, मोबाईलचा वापर
ज्ञानासाठी करा, आई वडिलांनी दिलेले पैसे भरपूर त्यासाठी दिलेत ते बघा, समोर आलेल्या व्यक्ती ओळखा, आपले आदर्श चांगले ठेवा. हातात इकडं 20 दोरं इकडे 20 दोरं असं केस उभा केलेला, कानात बाळी घातलेला भाई म्हणून आदर्श ठेवू नका. ते कुठेतरी कुत्र्यासारखा मार खाऊन आमचा आलेला असतो भाई. तुम्ही जे बोरडाव भाई बघता का नाही, त्या भाईंचा कार्यक्रम झालेला असतो. काय झालेला असतो? तो कार्यक्रम आम्ही केलेला असतो. त्यामुळे भाईचं स्टेटस न ठेवता आपल्या आई वडिलांचं स्टेटस ठेवा. समाजातल्या एखाद्या उच्च शिक्षित आहे ज्यानं शून्यातनं विश्व निर्माण केलं, जे बरेच काही उदाहरणं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यापासून अगदी डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्यापर्यंत आहे, ज्याने आपल्या देशाला अग्निपंख दिले, मिसाईल मॅन ज्यांना म्हटलं जातं, स्वाभिमानानं गर्वानं त्या भारतासाठी सर्वोत्तम ज्यांनी काम केलं, अशांचे स्टेटस जरूर ठेवा. नको त्या पुरट्यांचे, बोर्डावर दिसणाऱ्यांचे, पानटपरीवर पिढ्या वाटणाऱ्यांचे, रस्त्याला चालणाऱ्या गाढवांचे, कुठंतरी उभा राहून मुलींची पोट काढल्या, तोंडात मावा ठेवलाय, तो A गँग, B गँग, C गँग, D गँग, A ते Z पर्यंत गँग सगळ्या गुंडाळतो आम्ही आणि त्याचा कार्यक्रम पुन्हा लागतो लॉकअप मध्ये. अरे कळलं का? जास्त काही बोलत नाही. मला वाटतं मी बोललेलं तुम्हाला चांगलं कळलं असं. माझी अनेकदा विनंती आहे की ह्यातला विद्यार्थी मला बाहेर कुठं दिसता कामा नये. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.